प्रतिक्रिया काय आहे? कारण एक प्रवाह असं पण आहे की अबू आझमी याला जबाबदार आहे. एक लक्षात घ्या, कालच्या नागपूरच्या घटनेच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजीने अधिकृत पद्धतीने विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत, त्यांनी जे काय काल नागपूरवर घटना घडली त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. ते नेमकं कोणी म्हणजे सकाळी बजरंग दल आणि VHP आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होते, त्याच्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला, मग संध्याकाळी काही करण्यासाठी राहिले. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रीनियोजित होता असा सगळ्याचा वास येतोय. काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या, ठरवून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असं काही लोकांची तयारी होती का, ह्याचे पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार. हे राज्य, ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाही आहे. किती आमच्या पोलीस बांधवांवर आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे, कोणाच्या चौकटीमध्ये बसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होतं, त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे? कशाला त्यांच्यावर हल्ला केला? एकाचा आमच्या DCP लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे, कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे. आंदोलन कुठल्या चौकटीत होतात? आणि हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतंय सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार? पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे. मग कळेल काय असतं ते, त्यांवर हल्ला करून काय होतं ते. आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे ना, पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा, कुऱ्हाडीने हल्ला करायचा पोलिसांवर? कशासाठी? कोणी हिंमत दिली आहे? म्हणून ही सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो. आज तुमच्या विरोधात आंदोलन केलं आणि तुम्ही द्वेष पसरवणारी वक्तव्य करता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पदावरून ताबडतोब हटवण्यात. नाही, पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं? सभागृहामध्ये कोण बोलत नाही, कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकाने पण काही बोलले नाही याबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय. पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचं काय अर्थ आहे? सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती, माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी 11:10 पासून उपस्थित आहे, एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही. कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ? विरोधक नितेश राणेंना घाबरतात असं म्हणावं? तुम्ही विरोधकांना इथे बोलवा, त्यांना चहा नाश्ता द्या आणि त्यांना विचारा. पाहिजे तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो. केली मॅडम, एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही. तुमचे कॅमेरा लागलेले आहेत, सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय. कोणी अशी मागणी ऐकली आहे का? मी कशाला उत्तर देत बसू? ही मागणी झालेली नाही तर कुठले विरोध? मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे, त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते, एक 7-8 टकली कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते. त्याला कोणा काय मागणी करायची? एवढी मोठी मागणी करू नका हो, चुकून सरकार बिरकार पडेल. नाही, एक मराठी संपूर्ण VHP आणि बजरंग जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून म्हणणं आहे सातत्यानं द्वेषपूर्ण वक्तव्य करणं. आणि ते कशासाठी झालं? विचाराचे जे संघटना म्हणजे ह्या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काय चूक आहे का? की त्याला वातावरण खराब करणार काय आंदोलन?
तुम्हाला तिथे मला एक आश्चर्य वाटलं, तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक कालच तिथे पूर्ण पार्किंग म्हणजे प्री नियोजित होतं का? आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं, ट्रकभर दगड आले कुठून? ट्रकभर दगड तिथे का ठेवलेले आणून? म्हणजे काय उद्दिष्ट होता, काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागचं? या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल. म्हणून तो तुम्हाला सांगितलं, पाकिस्तानातला अब्बा आठवणी येईल, कारवाई पुढे येणार. गेले 3 ते 4 महिने सातत्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आले. कोणाबद्दल बोलले ते? मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतोय, इथे कोणाबाद दानवे संघ आणि तुम्ही नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का? कोणाचं उल्लेख टाळा. व्हिडिओ दाखवा. विरोधक रेकॉर्डवर माझं म्हणणं काय, सभागृह चालू आहे, तुमच्यातले असंख्य लोक वर्षांवरचे सभागृह कव्हर करतात, फ्लोर ऑफ द हाऊसवर ज्याचे विषय चालतात त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं असतं. आता अमेरिकेमध्ये बसून कोणी माझी अगर राजीनाम्याची मागणी केली की इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे, हा हे असं कोणी बोलू शकतं? आमच्यातले असे काही आहेत कलाकार आतमध्ये. नितेश राणे साहेब, अरविंद मुख्यमंत्री होता आला नाही, त्यामुळे काय एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही, त्यामुळेच हे सगळं घडलं का? कोणी? उद्धव ठाकरेला? नाही, त्यांचा रोख एकनाथ शिंदेकडे होता. अच्छा, मला पण उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायला आलं नाही हो साहेब. आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली. अरे बाबा, गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय, पहिलं माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना, ते पण माशाच्या शेपचं इन्व्हिटेशन करे का? मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे. आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का? हो बार, म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसू चालवतोय रे. मी लाडक्या याद्यामधला एक आहे, मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे. त्याची तू चिंता करू नका. अरे थांब ना बाबा, हिंदीवाले. मला म्हणणं आहे, तुम्ही माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलते याची चिंता तुम्ही करू नका. तुझ्या घरात मी डोकवतो काय? तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटायला मी बोललो काय? तुला काय मग ना तू माझ्या कॅबिन मध्ये आतापर्यंत? कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं. माझ्या तोंडी कोणी लागू नये, मी त्याच्यातला दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही. काय? अरे कितींदा बोलू? किती माझे जुने व्हिडिओ बघ ना, तू रोज तो बघतोस आणि फोन करतोस. भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा. काय भाजपाला महाराष्ट्राचा पेट. अरे बापरे, अरे जाऊन दिलं. पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा? हा, पेटवणं आणि ज्यांनी हे प्रश्न पेटवण्याचा विचारलं त्याचा काय संबंध? पहिलं कंठ तरी फुटून दे, मग पेटवण्याबद्दल. नागपूरची घटना आली आहे, त्याच्यानंतर 24 तासामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अशा घटना पुढे येताना बघायला मिळतात. कुठल्या जिल्ह्यात झालंय? जालन्यामध्ये देखील झालं आहे. जालन्यामध्ये ते झालं मॅडम, ते एका स्टेटस ठेवण्यावरून ज्याच्याबद्दल सन्मान्य अर्जुन खोतकरजीने सभागृहामध्ये ती माहिती दिली, त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आम्ही त्याच्यावर सक्त वक्तव्य करू, म्हणजे आम्ही त्याच्यावर कारवाई करू. जमला विषय, त्याच्यावर कारवाई होणार. दुसरं कुठे? तो विषय वेगळा होता आणि हा विषय नागपूरचा वेगळा होता. पण अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून साहेब, अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो यांच्याविषयी हो, पण जे असे जिहादी माइंडसेटचे कार्टे आहेत ना, मानसिक त्यामध्ये राहून कोणी शक्यच नाही. त्यांना काय शासन करायचं आमचं राज्य सरकार करेल ना. अबू आझमी यांचं वक्तव्य याला सगळ्यांना जबाबदारी आहे. सुरुवात त्यांनीच केली. जे काय माझ्याबद्दल जे काय तुम्ही बोलताय ना, पहिली कोणी केली? त्यांनी वक्तव्य केलं. इथे तुमच्या पायऱ्यांचे जर केलेलं ना, त्यांनीच केलेलं आहे. नागपूर हिंसा को लेकर जिम्मेदार कौन है? जो काही इतिहास आहे तो पुस्तकातूनच काढला पाहिजे. कोणी? युवा समिती
युवासेनेने काय नाही, शिंदेची युवासेनेने अशी मागणी केली आहे की तुम्ही लावून देता आणि असं तुम्ही करता. इतिहास आहे त्या इतिहासामध्ये बरोबर आहे. कारण का चुकीच्याच अगर आमच्या मुलांना अगर इतिहास तुम्ही हे काँग्रेसचं पाप आहे खरं म्हटलं तर. पाठ्यपुस्तकांमध्ये चुकीची माहिती टाकण्याचं काम आणि आमच्या महाराजांना सेक्युलर दाखवण्याचं काम हे काँग्रेसचं पाप आहे. म्हणून ते पुसून टाकण्याची अगर संधी भेटत असेल ना तर ती वापरली पाहिजे. नागपुर हिंसा को लेकर क्या कहेंगे? विपक्ष आरोप लगा रहा है कि हिंसा जो है मराठी होते ना दादा. माझी लिंक तुटेल तो माझी मिटकरी म्हणाले होते ज्या पद्धतीने आपण वक्तव्य केलं होतं की महाराजांच्या सैन्य दलात आजच्या बद्दल हा विषय काय आहे का? त्यांनी इतिहासाची पुस्तकं तुम्हाला देणार आहेत असं म्हणले. कबरी संदर्भात जर आजच्या नागपूरच्या संदर्भात काय आहे का? चला हिंदी बोला. नागपुर हिंसा को लेकर सर क्या कहेंगे? विपक्ष सीढ़ियों पे प्रदर्शन देते हैं, उस वजह से कहाँ बोला आपको? सीढ़ियों पर स्टूडियो में. अभी कल गेटवे ऑफ इंडिया के सामने खड़े रहेंगे आप, मेरे को सवाल पूछेंगे. अरे हाउस चालू है, विधानसभा का हाउस चालू है, तो हाउस में अगर इस बारे में अगर मेरे नाम लेके अगर कोई मांग हुई रहेगी तो उसके ऊपर बोलने का मेरे को अधिकार है. कोई गेटवे ऑफ इंडिया, लिंकिंग रोड इधर खड़ा रह के कोई मांग करेगा सिग्नल पे तो मैं थोड़ी उसका जवाब दे. मुख्यमंत्री कहते हैं कि ये सुनियोजित तरीके से किया गया दंगा है. उप मुख्यमंत्री ये कहते हमारे राज्य के मुख्यमंत्री और हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने इसके बारे में अधिकृत निवेदन, ऑफिशियल निवेदन किया. इसके बारे में सारे तरीके से हुआ. फिर शाम सब वो आंदोलन शांत होने के बाद इनका शाम को कार्यक्रम कैसे शुरू हुआ, उन्होंने ऑफिशियल स्टेटमेंट दिया है. वही चीज सत्य है क्योंकि राज्य के प्रमुख है, होम मिनिस्टर है, उन्होंने जो कोई मालूमात दी है वो सत्य है. उसके साथ जिसने भी पुलिस के ऊपर हाथ उठाया वो हाथों को तो हम छोड़ेंगे नहीं. जिसने हमारे डीसीपी लेवल से लेके मुझे लगता है 33 पुलिस लोगों के ऊपर आज जख्मी हुए कि तुमको पुलिस लोगों के ऊपर हाथ उठाना पड़ता है. इसके पहले भी आजाद मैदान के ऊपर रजा एकेडमी का आंदोलन हुआ था, तभी भी मेरा नांदेड़ यहाँ भी जब आंदोलन हुआ था तभी भी पुलिस लोगों के ऊपर हाथ उठा के उनके ऊपर मारा गया था. तो हमेशा पुलिस लोगों के ऊपर हाथ उठाने का क्यों आंदोलन होता है? ये जिहादों के माध्यम से. तुमको आंदोलन करना है ना तो अपना लोकशाही करो ना, अपना विचार रखो लोगों के सामने, अपना मुद्दा बताओ. तुमको पुलिस लोगों के हाथ उठाने की क्या जरूरत है? इसलिए जो हमारे पुलिसों के ऊपर उठाए अभी उनको भी हम उनके अब्बा पाकिस्तान या ध्यान में आएगा. इस तरीके का एक्शन हमारे देवा भाव के सरकार के माध्यम से होगा. सर क्या आप अबू आजमी को इन सब के लिए जिम्मेदार मानते हैं? अबू आजमी ने अगर महिमा मंडन नहीं किया होता तो शुरुआत वहीं से हुई है. शुरुआत वहीं से हुई है. आग लगाई उधर से, शुरुआत वहीं से हुई है. औरंगजेब को बड़ा करने का काम ये उनके ही चेले चपेटे ने किया है ना, उसका ही रिएक्शन आ रहा है अभी. तो तभी उसको अबू आजमी जी को अपने घर पे बुला के सत्कार करने वाले लोगों को पूछो क्या है वो. उनको पूछना चाहिए ऐसे आदमी को तुम बड़ा क्यों करते हो. आज की पीढ़ी को औरंगजेब का इतिहास जानना चाहिए कि महाराष्ट्र को अधिकार है इस तरीके का इस तरीके का क्रिटिसिज्म करने का. उनके होने के बाद आघाड़ी को जब वो खुद मंत्री थे तब कुछ अलग नहीं हुआ था. सरकार कोई किसी को भी हिम्मत हम करने नहीं देंगे. हमारे पुलिस डिपार्टमेंट के माध्यम से देखो की कार्रवाई हो रही है. हमारे इधर सचिन वाजे जैसे नहीं है जो उनके पास थे. विपक्ष आरोप लगा रहा है कि सरकार के मंत्री, सरकार के नुमाइंदे ही भड़काऊ भाषण करते हैं और उस वजह से इस तरह की सच बोलना और हिंदू समाज की बाजू लेना, सनातन धर्म के खिलाफ के साथ खड़ा रहना, इसको कोई आग लगाना बोलता नहीं है.
मैं एक हिंदू हूँ और मैं अपने मंत्री और आमदार होने के पहले एक हिंदू हूँ। उसके हिसाब से अगर मैं सनातन धर्म की बाजू अगर बोल रहा हूँ तो उसमें कुछ गलत नहीं है। किताबों से औरंगजेब का जिक्र हटा देना चाहिए। याद आया ऐसा भी कहा। क्या 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 छावा मूवी देखने के बाद में ही मुख्यमंत्री है कि छावा मूवी देखने के बाद ज्यादा उछल रहा है, क्योंकि उसमें इतने सालों के बाद 300 पेक्षा ज़्यादा सालों के बाद जो सच्चाई बताने की हिम्मत अगर इसने छावा के माध्यम से हुई है तो मुझे लगता है कि मुख्यमंत्री जी का स्टेटमेंट सही है। किताबों से इतिहास कोशिश की है, सर्वधर्म भाव समभाव बताने की कोशिश की है, तो उसको अगर उस गंदगी को अगर निकालना होगा तो निकालने की अगर हम लोग को चांस मिलता रहेगा तो दिखाना चाहिए, करना चाहिए। दीदी जी, एक सवाल ऐसा है कि कल ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने कहा कि उसको घोषित किया है, उस बारे में मुख्यमंत्री साहब दिए ना आपको कुछ सकाळी काय ओढलं बिडलं काय तुला? दूसरी तरफ ये है कि अमोल मिटकर ये बयान दे रहे हैं कि उसके आज नागपूर के घटना के बारे में और कुछ सर मराठीमध्ये मला विचारायचं आहे, ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, पोलिसांवर दगडफेक केली, कुऱ्हाडीने मारहाण केली, ज्यांनी पोलिसांवर हात हे देवा भाऊ तो सरकार सगळ्या दांडे पडतील ना तेव्हा कळेल कसं पोलिसांवर हात उचलल्यावर काय होतं। डीसीपीच्या अधिकार याच्या अगोदर किती आंदोलन केलं। आझाद मैदानच्या वेळी पण ह्याच रजा अकॅडमीच्या लोकांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा पण पोलीस महिला कर्मचाऱ्यांवर हात उचलला। भिवंडीला पण असंच झालं, मालेगावला पण असं। किती तुम्हाला दाखवू? मग ह्यांची आंदोलन हे पोलिसांच्या विरोधात असतात काय? मग आता पोलीस खात्याला हात उचलल्यावर काय होतं हे एकदाच आता इतिहासामध्ये नोंद होऊन दे, पण नंतर हात कापतील। राणे साहेब, सध्याची नागपूरची परिस्थिती काय आहे? किती जणांना माहिती देईल ना आपल्या गृहमंत्री साहेबांनी माहिती दिलेली आहे, तीच अधिकृत माहिती आहे। चौकशीच्या बाबतीमध्ये काय सकाळी झालं, किती पोलिसांवर हल्ले केले, त्याच्याबद्दल काय चौकशी सुरू आहे त्या बाबतीमध्ये अधिकृत माहिती दिलेली आहे। सर, शिवसेना संजय गायकवाड म्हणतायत की बाबरीप्रमाणे कबर देखील आम्ही उद्ध्वस्त करू। कणभर पण नको त्या महाराष्ट्रात हे कलक असं म्हणतायत अर्जुन खोतकर। नागपुर जो था अछूता था, जिसमें दंगे नहीं हुए थे। अभी जो है जिस प्रकार से मुस्लिम और हिंदू एकत्र चाहते हैं, ये जो दंगे हुए इसके पीछे कौन लगता है? कौन एकत्र आके? इस प्रकार से अभी जो दंगे हो रहे हैं, कल हिंदू समाज किधर था? नहीं थांब, तुमची माहितीच चुकीची आहे। हिंदू समाज होता कुठे काल? आपको भी ताई, आपको ही बता रहा, पुलिसों के खिलाफ थी। कल की जो राइड थी वो पुलिसों के खिलाफ थी। समाज था किधर उधर? हम ये कह रहे हैं आपसे कि अभी तक जो हर राज्य हो रहे थे और नागपुर अछूता था, तो ये अभी जो दंगे अभी फैले मुझे थे नागपुर में अभी कभी दंगे हुए ही नहीं है, कभी मैंने सुना नहीं था। जिस प्रकार से जो पुलिस के ऊपर में भी वार हुआ है, जिस प्रकार से रोका जाएगा ना मैडम, चिंता मत कीजिए। क्या कार्रवाई शासन करेंगे? क्या हो रहा है? अरे पुलिस, आपने शायद सुबह से हमारे होम मिनिस्टर का स्टेटमेंट देखा नहीं रहेगा, देखिए पढ़िए, आपको समझ में आ जाएगा। सर सब दे दिए सर, मत दीजिए सर, नहीं सर।